पांढऱ्या सोन्याला मातीमोल भाव, कापूस कास्तकारांच्या मुळावर, कापूस उत्पादक शेतकरी संकटात. कधी काळी पांढरं सोनं आणि नगदी पीक अशी कापसाची ओळख. मात्र हाच कापूस उत्पादक शेतकरी मागील 2 वर्षांपासून अडचणीत सापडला. यंदा कापसाला 8,100 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर झाला. मात्र भारतीय कापूस महामंडळाच्या जाचक निकषांमुळे शेतकऱ्यांचा कापूस घरात पडू नये, कारण अवकाळी पावसामुळे कापसातील आर्द्रता वाढली आहे. कापूस महामंडळानं कापूस नाकारल्यानं व्यापाऱ्यांना कवडीमोल दरानं कापसाची विक्री करण्याची वेळ कास्तकऱ्यांवर आली आहे. चांगल्या दर्जाच्या कापसाला व्यापाऱ्यांकडून 7,400 ते 7,500 रुपये दर दिला जातो. अशातच CCIनं कापूस खरेदीची अंतिम मुदत 27 फेब्रुवारी जाहीर केल्यामुळे कास्तकऱ्यांची चिंता वाढली. नोंदणी नाही केली आहे. हीच अपेक्षा होती की भाव वाढ होईल म्हणून, पण ते आता अचानक यांचा जो निर्णय झाला आहे, अमेरिकेची डील जे झालेली आहे त्याच्यामुळे एकदमच डाऊन झालेला आहे. आता CCIची नोंदणी करूनही काही फायदा नाही, कारण 27 तारीख लास्ट डेट दिली आहे. त्याला अजून दोन तीन कागद अजून जमा करावं लागते. त्याचा एक खूप मोठा मानसिक हे होते, फरक पडतो. त्याच्यामुळं आम्हाला काही आवडलं नाही आणि देताना ते 4,000-5,000 रुपये भाव देत होते. आता मी यंदा कापूस लावणार नाही. शेतकरीच्या घरातून माल गेला का व्यापारीचा भाव वाढून जातो. त्याच्यामुळे मी आता कापूस लावणार नाही. कापसाला चांगला दर मिळेल या आशेनं कास्तकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवलाय. मात्र दर पडल्यानं बळीराजा हवालदिल झाला. मला असं वाटलं का बा आपण एका वेळेस सर्वच्या सर्व विकू, म्हणून आम्ही सेल बोंड आणि शेवटचा आणि हा कापूस एका वेळेस जाव म्हणून आम्ही भरून ठेवला. आणि अपेक्षाही होती तर कापूसही 8,500 पर्यंत गेला होता. त्याच्यानंतर बा आम्हाला हे वाटलं का सर्व येऊ द्या, आपण विकून टाकू एका दमानं. तर हे जे आता आम्ही टीव्हीत पाहतो, हे जे अमेरिकेसोबत काय चर्चा झाली भारताची, हे सर्व व्यापारी सांगते का हे अमेरिकेत जे चर्चा झाली याच्यामुळे प्रत्येक पिकाचे, कापसाचेच नाही, कापसाचे तर भाव 1,000 अंदर आले. निसर्गाचा लहरीपणा, अतिवृष्टीमुळे उत्पादनात झालेली घट आणि कापसाचे पडलेले दर यामुळे गेल्या काही वर्षात कापसाचं उत्पादन क्षेत्र घटलंय. खानदेशातील 150 जिनिंगपैकी अवघ्या 50 जिनिंग अर्ध्या क्षमतेनं सुरू आहे. जवळपास 50% शेतकऱ्यांना उत्पन्न कमी असल्यामुळे कारखानेही बंद आहे, शेतकरी अडचणीत आहे आणि जिनिंग उद्योगही जवळपास संपण्याच्या मार्गावरच आहे. ही परिस्थिती गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे. जिनिंग कारखाने अडचणीत, शेतकऱ्यांना उत्पन्न नाही आहे, त्यामुळे मोठी अडचण आणि कोंडी झालेली आहे कापूस व्यापाराची. गेल्या 3 वर्षांपासून राज्य कापूस उत्पादक पणन महासंघानं कापूस खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळं इकडं आड आणि तिकडं विहीर अशी अवस्था कास्तकऱ्यांची झाली आहे. येणाऱ्या काळात राज्य शासनाने कापूस उत्पादक पणन महासंघाला शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी आणि येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा आणि पणन महासंघास परवानगी द्यावी. कापसाचा हमीभाव हा कागदावर असतो, मात्र शेतकऱ्याला कापूसाचा हमीभाव मिळत नाही. यावर्षी कापसाचा हमीभाव 8,100 असतानाही आजही मार्केटला कापूस 7,200 7,100 रुपयाने विकला जातोय. म्हणजे हमीभावापेक्षा 1,000 रुपये कमीने भाव विकला जातोय. त्याच्यातच उत्पादन कमी आणि त्याच्यात लागवड कमी, अशात कापूस उत्पादकांची संख्या कमी झालेली आहे. शेतकऱ्यांनी कापूसाचं लागवड करावी, याच्यासाठी तंत्रज्ञान आणल्याशिवाय सरकारला पर्याय नाही. हमीभावाअभावी पांढरं सोनं काळवंडलंय. संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक कास्तकऱ्यांच्या नजरा आता मायबाप सरकारकडे लागल्या. विजय वाघमारे आणि संजय शेंडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.